तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी धर्मादाय आयुक्त तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांना धर्मादाय आयुक्त किंवा महानगरपालिका या भरतीसाठी उपयुक्त असणारे आपण काय केलेले आहे 599 पेजेसचे एक पीडीएफ विद्यार्थ्यांना कस्टम तयार केलेली आहे। ही पीडीएफ तुम्हाला विद्यार्थ्यांनो हा जर सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल तर 250 मध्ये मिळत आहे, नाही तर तुम्हाला ते 300 ला पडणार आहे। तर ही संधी मिस नाही करायची। घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे। सुपर क्लासला एक लाईक व चॅनल सबस्क्राइब पण लगेच करून घ्या। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। विचारलेल्या पहिल्या प्रश्नामध्ये की महाराष्ट्रामध्ये उलट्या दिशेने वाहणारी नदी कोणती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। उलट्या दिशेने वाहणारी नदी गंगा नदी आहे का, गोदावरी, तापी किंवा नर्मदा? तर नर्मदा ही जी नदी आहे विद्यार्थ्यांनो, तर उलट्या दिशेने महाराष्ट्रामध्ये वाहणारी एक नदी असलेली लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा। तर प्रश्न दुसरा असा आहे, रेशीम किड्याचा समावेश कोणत्या संघात होतो हे विचारलेलं आहे। कोणाचा? रेशीम किडा जो असतो त्याचा। तर आर्थ्रोपोडा, मोलुस्का, उभयचर किंवा वरीलपैकी नाही। तर आर्थ्रोपोडा या संघामध्ये रेशीम किड्याचा विद्यार्थ्यांनो समावेश होतो हे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न तिसरा कव्हर करूया। तर विचारलेले की कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याला संलग्न आहे किंवा जुळते ते विचारलेलं आहे। राज्य लक्षात घ्या, गुजरात विचारलेलं, नंदुरबार, धुळे, नाशिक किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील। नाशिक, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्याच्या सीमा ज्या आहे गुजरातला स्पर्श करतात। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा। उत्तराखंड राज्याच्या राज्य फुलपाखराचे जे नाव आहे ते आपल्याला सांगायचं आहे की काय आहे। राज्य उत्तराखंड विचारलेलं। घार, कॉमन पिकॉक किंवा चिमणी किंवा विद्यार्थ्यांना पर्याय माफ चुकलेला आहे। तर कॉमन पिकॉक असे जे आहे उत्तराखंड राज्याच्या राज्य या ठिकाणी फुलपाखराचे नाव आहे। प्रश्न कव्हर करूया पाचवा। महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग नसलेला जो पर्याय आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर येत असेल याची खात्री आहे। तर प्रशासकीय विभाग नसलेला कोणता पर्याय आहे? छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सिंधुदुर्ग किंवा अमरावती? तर नॉर्मलचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग हा भाग प्रशासकीय भाग नसलेला पर्याय असलेला दिसून येतो। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 6व्या क्रमांकाचा। तर सिंदफणा या नदीवर कोणते धरण आहे ते विचारलेलं आहे। नदीचं नाव काय आहे या ठिकाणी? सिंदफणा ही नदी आहे। माजलगाव, किल्लारी, भाटघर किंवा जायकवाडी? तर माजलगाव धरण कोणत्या? तर सिंदफणा नदीवर स्थित असलेले लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न 7वा पाहूया। तर विचारलेलं विद्यार्थ्यांनो की पर्यावरणाच्या संतुलनासाठी किती टक्के जमीन ही वनांनी व्यापलेली असावी हे विचारलेलं आहे। पर्यावरणाच्या संतुलनासाठी 33%, 34%, 35% किंवा 36%? तर कमीत कमी 33% जमीन ही पर्यावरणाच्या संतुलनासाठी वनांखाली असणे ही अत्यंत गरजेचे असते। प्रश्न 8वा। कोणता किल्ला सरस्वती नदीकाठी पाचाड येथे स्थित आहे? सरस्वती नदीकाठी पाचाड येथे स्थित असलेला किल्ला कोणता आहे? प्रतापगड, शिवनेरी, वरील दोन्ही किंवा रायगड? ऑप्शन्समध्ये 4, म्हणजेच रायगड हा जो जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो तो पाचाड या ठिकाणी स्थित असलेला लक्षात येतो। प्रश्न 9व्या क्रमांकाचा। तर विचारलेले की शंकू पेशी शरीरातील कोणत्या अवयवामध्ये असतात ते विचारलेलं आहे। शंकू पेशी। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शंकू पेशीमुळे आपल्याला काय होत असते? रंगाचे ज्ञान होत असते की कोणता रंग आहे आपल्या समोर डोळ्याला दिसायला तो। या ठिकाणी विद्यार्थ्यांनो कान, नाक, डोळे किंवा यकृत? तर डोळ्यामध्ये शंकू पेशी असतात हे आपल्याला लक्षात येते। तर प्रश्न 10वा कव्हर करूया। विचारलेला असा प्रश्न आहे की लीलावती पुरस्कार कोणत्या मंत्रालयातर्फे प्रदान केला जात असतो? पुरस्काराचं नाव लीलावती असे आहे। गृह मंत्रालय, वन मंत्रालय, शिक्षण मंत्रालय किंवा कृषी मंत्रालय? तर शिक्षण मंत्रालय यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना कोणता पुरस्कार? तर लीलावती पुरस्कार हा प्रदान केला जात असताना दिसतो। प्रश्न 11वा पाहूया। आर्टिकल 142 पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे किंवा कोणाशी संबंधित आहे ते विचारलेलं।
142वे आर्टिकल विवेकाधिकार प्रदान करण्याशी संबंधित आहे का, मूलभूत कर्तव्याशी किंवा संसदेत मुक्त भाषणास प्रतिबंध घालणारे किंवा मूलभूत अधिकाराशी संबंधित. तर 142 हे आर्टिकल जे आहे विवेकाधिकार प्रदान करण्याशी संबंधित असलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न 12वा. कच्च्या आंब्यामध्ये कोणत्या अंमलाचा समावेश असतो? जेही कच्चे आंबे असतात त्यामध्ये सायट्रिक, टार्टरिक, मेलिक किंवा वरील नाही. तर टार्टरिक ॲसिडचा समावेश जो आहे तो कच्च्या आंब्यामध्ये असताना दिसतो. प्रश्न 13वा पाहूया. अजय युद्ध अभ्यास कोणत्या देशासोबत केला जातो हे विचारलेलं आहे. आपला भारत देश अजय युद्ध अभ्यास कोणत्या देशासोबत करतो? भारत जर्मनी, भारत इंग्लंड, भारत फ्रान्स किंवा भारत UK. तर भारत UK सोबत जो आहे अजय युद्ध अभ्यास करतो. प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी. विद्यार्थ्यांनो आपल्या समोर आहे 14वा. 2011च्या जनगणनेनुसार विचारलेलं आपल्याला की दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात साक्षर जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे? दुसऱ्या क्रमांकाचा, पहिल्या नाही. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहर आहे का, मुंबई उपनगर, पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर? तर मुंबई शहर हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात साक्षर असलेला लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न 15वा. B3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव पुढीलपैकी कोणते आहे? जीवनसत्व B3 विचारलेलं रेटिनॉल, थायमिन, नियासिन, बायोटिन किंवा चला 4 पर्याय झालेले आहे. तर नियासिन असे जे आहे B3 जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव असलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 16वा. अकोला येथे कोणते कृषी विद्यापीठ स्थित आहे ते सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे. विचारलेलं अकोला या जिल्ह्यामध्ये पंजाबराव देशमुख आहे का, वसंतराव नाईक, बाळासाहेब सावंत किंवा महात्मा फुले? तर पंजाबराव देशमुख हे कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांनो अकोला जिल्ह्यामध्ये स्थित असलेले लक्षात येते. प्रश्न 17वा पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार बिहारची साक्षरता दर जे आहे ते किती टक्के होता ते विचारलेला आहे. बिहार हे सर्वात कमी साक्षर आहे 2011 नुसार. तर किती साक्षरता दर आहे? 50.20, 60.80, 70.20 किंवा 55.40? तर 60.80% एवढा 2011 नुसार बिहारचा साक्षरता दर असलेला लक्षात येतो. प्रश्न 18वा. शिव व दुधा ह्या दोन नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते विचारलेलं आहे. शिव व दुधा ह्या दोन नद्या सतलज, गोदावरी, गंगा किंवा तुंगभद्रा? तर गोदावरी नदीच्या उपनद्या शिव तसेच दुधा ह्या दोन्हीही असलेल्या विद्यार्थ्यांना लक्षात येते. प्रश्न 19वा. भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? सॉरी, पश्चिम वाहिनी नदी आपल्याला विचारलेली आहे. ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की कोयना, गोदावरी, गंगा किंवा नर्मदा. तर एक वेळेस आपण कन्फर्म करूया याचं उत्तर. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. नर्मदा ही जी नदी आहे सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. चला घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा आपल्याला दिसून येतो. पंचायत राज हा जो विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे ते विचारलेला आहे. पंचायत राज हा विषय मध्यवर्ती सूचीमध्ये आहे का, राज्य सूचीमध्ये, केंद्र सूचीमध्ये किंवा वरीलपैकी नाही? तर राज्य सूचीमध्ये समाविष्ट असलेला विषय दिसतो पंचायत राज हा. प्रश्न कव्हर करूया 21वा. तर विचारलेला आहे की राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाकोणाचा समावेश असतो राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये? तर लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य, विधानसभेचे सदस्य किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. विधानसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य तसेच लोकसभेचे सदस्य सर्वांचा समावेश राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये असलेला दिसतो. प्रश्न 22वा. कोणत्या समितीने सुचवलेल्या ग्रामीण शासनाच्या 3 स्तरांना पंचायत राज म्हणतात ते विचारलेलं आहे. थोडासा प्रश्न किचकट असेल तर वाचून घ्या पुन्हा.
कोणत्या समितीने सुचवलेल्या ग्रामीण शासनाच्या 3 स्तरांना पंचायत राज म्हणतात? बलवंतराय मेहता, बोर्ड समिती, स्थायी समिती किंवा समाज कल्याण. तर बलवंतराय मेहता समितीने सुचवलेल्या ग्रामीण शासनाच्या 3 स्तरांना पंचायत राज असे संबोधले जाते. प्रश्न 23 कव्हर करूया. ग्रामीण स्तरावरील शासनाला पंचायत राज असे नाव आता या ठिकाणी सुचवले जाते हे तर पाहिलेलं आहे, पण ते पंचायत राज जे नाव आहे ते कोण सुचवलेलं होतं सर्वप्रथम विचारलेलं आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, महात्मा फुले किंवा विनोबा भावे. तर पंडित नेहरू यांनी ते पंचायत राज नाव सुचवलेले सर्वप्रथम होते हे कळते. प्रश्न 24 तर विचारलेलं विद्यार्थ्यांना की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आपल्या राज्यामध्ये पंचायत राजची स्थापना कधी झालेली आहे? 1 मे 1962, 1963, 1964 किंवा 1966. तर 1962 या वर्षी या दिवशी म्हणजे 1 मे 1962 पंचायत राजची स्थापना आपल्या राज्यात झालेली आहे. खालीलपैकी कोणत्या एका राज्यात इंग्रजी ही भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते? इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात कोणत्या राज्यात बोलली जाते? ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे राजस्थान, बिहार, गुजरात किंवा सिक्कीम. तर सिक्कीम या राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असते. प्रश्न 27 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे कोण आहेत ते विचारलेलं आहे. ज्यांनी सर्वाधिक काळ जे आहे मुख्यमंत्री पद म्हणजेच ग्रहण केलेले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस. तर वसंतराव नाईक यांनी सर्वात जास्त काळ जे आहे मुख्यमंत्री पदावर महाराष्ट्राच्या राहिलेले. प्रश्न 28 महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात लहान खोरे विचारलेलं आहे की कोणत्या नदीचे आहे? महाराष्ट्र पठाराच्या सर्वात लहान खोरे विचारलेलं आहे की कोणत्या नदीचे आहे? ऑप्शन्स मध्ये गोदावरी, तापी, नर्मदा किंवा गंगा. तर तापी नदीचे सर्वात छोटे खोरे असलेले किंवा लहान खोरे असलेले विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र पठारावरील आहे. प्रश्न 29 कव्हर करूया. सातमाळा डोंगर रांगा कोणत्या नदीच्या दरम्यान आढळतात ते विचारलेलं आहे. सातमाळा डोंगर रांगा ऑप्शन्स मध्ये गोदावरी, तापी, वरील दोन्ही किंवा यमुना. तर या ठिकाणी तापी, गोदावरी या 2 नद्यांमध्ये विद्यार्थ्यांनो सातमाळा डोंगर रांगा आढळतात हे लक्षात घ्यायचं. प्रश्न 30 कव्हर करूया. इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते किंवा करण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे. इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण 1954 मध्ये झालते का? 1955, 1956 किंवा 57? 1955 या वर्षी इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले लक्षात येते. आता सोडण्यापूर्वी अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आहे आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना पाहून घ्या की धर्मादाय आयुक्त असो किंवा महानगरपालिका भरती असो या दोन्ही भरतीसाठी आपण 599 पेजेसचे PDF तयार केलेले. PDF विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे. हा जर सुपर क्लास पाहून घेतला तर पडणार आहे, ना तुम्हाला ते 300 ला पडणार आहे. तर इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुम्हालाच मिळणार आहे. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तुम्हाला नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.